परवा एका मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. वर्किंग डे होता. 10:15चा मुहूर्त होता. एकीकडे ऑफिसला जाण्याची घाई असलेल्या लोकांसाठी बुफे तयारच होता. वधूवरांवर शेवटची अक्षता पडता क्षणीच सर्वांची पावले बुफेकडे वळली. क्षणार्धात लांबच लांब रांग तयार झाली. रांग कमी होण्याची वाट पाहत मी तिथे डिश गोळा करणाऱ्या मावशीच्या जवळच उभी होते. पुन्हा पुन्हा रांगेत यावे लागू नये म्हणून अनेक जण एकदाच भरपूर वाढून घेत होते डिशमध्ये. पण ऑफिसला जाण्याची घाई आणि जेवणाची खरं तर नसलेली वेळ यामुळे बऱ्याच जणांना आपल्या डिशमधील सर्व पदार्थ संपवता येत नव्हते. कसेबसे घास चिवडून त्यांनी डिश गोळा करणाऱ्या मावशीच्या हातात डिश दिली की मावशीचा भरलेली डिश हातात आली की मावशींना ती पटकन कचऱ्याच्या डब्यात रिकामी करवत नसे. डिशमधील अन्नाकडे निराशाने एक नजर टाकून अगदी नाईलाजाने त्या डिश केराच्या डब्यात रिकामी कर. माझे जेवण होईपर्यंत मी मावशीचे निरीक्षण करत होते. माझे जेवण सावकाश आटपून मी मावशीच्या हातात डिश दिली. पूर्णपणे संपलेली डिश पाहून मावशीच्या चेहऱ्यावर आनंद आला. मी मावशींना विचारले, मगाचपासून पाहते डिशमधील अन्न कचऱ्याच्या डब्यात टाकताना तुम्हाला खूप त्रास होतोय. तुम्हाला पोटभर जेवण देतात ना कार्यालयवाले. मावशी खिन्नपणे म्हणाल्या, मला मिळते हो ताई, पण गावाकडे भेटायला राहिले म्हणून मुलासनी गावालाच ठेवलं बघा. म्हातारी बघतात त्यांच्याकडे. ती समधी उपाशी आहेत हो तिकडं, आणि इकडं हे एवढं सारं अन्न वाया जाते बघा. लय तरास. एक औंढा गिळत त्या पुढे बोलू लागल्या. जणू काही त्यांचे सारे दुःख